समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्री गजानन जय गजानन. गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. अधिक मास सन 2026 हे हिंदू पंचांगानुसार अतिशय खास ठरणार आहे. यावर्षी मलमास लागल्यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 13 महिन्यांचे असेल. दिनांक 17 मे ते दिनांक 15 जून दरम्यान अधिक मास राहणार आहे. या महिन्याला आपण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास म्हणून ओळखतो. तो आलेला आहे. यंदाचा अधिक मास खूप खास ठरणार आहे, कारण यंदाच्या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2026 मध्ये धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासाचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये आलेला आहे, अधिक मासाची सुरुवात किती तारखेपासून होत आहे, अधिक मास किती तारखेला संपत आहे, अधिक मासामध्ये कोणकोणत्या तिथी आलेल्या आहेत, अधिक मासामध्ये जप, मंत्र, पूजा, दानधर्म काय करावे, काय करू नये याविषयी आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? वर्षाला महिने असतात 12, जानेवारी ते डिसेंबर. मग हा जास्तीचा महिना म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना येतो कसा? आणि हे कसे ठरवता, कशावरून ठरवता? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. हिंदू पंचांग व कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास असा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. भारतीय गणनेनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चांद्रवर्ष व सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस ज्या महिन्यात जोडले जातात त्याला अधिक मास असे म्हणतात. अधिक मास हा 30 दिवस किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. प्रत्येक चांद्रमासाचा एक अधिष्ठाता म्हणजे स्वामी होता, परंतु अधिक मासाला कोणताही स्वामी नसल्याने लोक त्याला मलमास किंवा मलिन मास म्हणून हिणवू लागले आणि त्यात कोणतीही मंगल कार्य करणे थांबविले. मलमासाला स्वतःचा अपमान सहन न झाल्याने मलमास दुःखी झाला आणि भगवान विष्णूंकडे वैकुंठात गेला. त्याने विष्णूचरणी प्रार्थना केली की हे प्रभू, मला कोणीही स्वीकारत नाही, माझे आयुष्य सार्थकी लावा. भगवान विष्णूंनी मलमासाची व्याकुळता पाहून त्याला आपल्या स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले. भगवान विष्णूंनी घोषित केले की आजपासून मी या महिन्याचा स्वामी असेल. या महिन्यात जी व्यक्ती माझी भक्ती, नामस्मरण आणि दानधर्म करेल त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक पुण्य मिळेल. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते. त्याचवेळी अधिक माहामुळे कालावधीची गणना योग्य रीतीने राखण्यास मदत होते. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे. जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग, जप इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचे झाले तर सन 2026 मध्ये अधिक महिना हा मे महिन्यात आलेला आहे.
दिनांक 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचे झाले तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला देखील सुरुवात होते आणि याच दिवशी अधिक मासाला देखील सुरुवात होते आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग 21 तारखेला सकाळी 6:05 सुरू होत आहे आणि रात्री 2:49 संपत आहे. अधिक मासातील पौर्णिमा ही 31 मे 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे. पौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा 30 मे 2026 वार शनिवार या दिवशी सकाळी 11:57 होत आहे आणि रविवारी दुपारी 2:14 पौर्णिमा तिथी संपत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 31 मे वार रविवार या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही 30 मे या तारखेला सायंकाळी करू शकता. काही कारणाने 30 मेला तुम्ही सायंकाळी सत्यनारायण नाही करू शकले तर तुम्ही 31 मेला दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता. कारण 31 मेची पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली असणार आहे. अधिक मासातील एकादशी 27 मे 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि दुसरी एकादशी 11 जून 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे. 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मास संपत आहे. या अधिक मासाला काही पौराणिक महत्त्व आहे का? तर हो. पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राजा हिरण्यकश्यपू याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे. म्हणूनच ब्रह्मदेवांनी राक्षस राजा हिरण्यकश्यपू याला दुसरे वरदान मागायला सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपूने असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्याला मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व 12 महिन्यातही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसाही होणार नाही किंवा रात्रीही होणार नाही. तो शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शास्त्राने सुद्धा मरणार नाही. त्याला घरातही कोणी मारू शकणार नाही आणि घराबाहेरही मारले तरी तो मरू शकणार नाही. ब्रह्मदेवानी हे वरदान त्याला दिले, परंतु राजा हिरण्यकश्यपूला हे वरदान मिळताच तो स्वतःला अमर आणि देवांच्या बरोबरीचा समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या रूपात अधिक मास प्रकट केला आणि हिरण्यकश्यपूची छाती त्यांच्या नखांनी संध्याकाळी उंबरठ्यावर दारात फाडली व त्याला यमसदनी पाठविले. असे पौराणिक महत्त्व या अधिक मासाचे आहे. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे, नवीन वास्तू, नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दानधर्म, जप, तप, पूजा, पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. हा काळ धार्मिक विधींसाठी सक्रिय आणि भौतिक उत्सवांसाठी निष्क्रिय मानला जातो. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला खूप मान दिला जातो. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या माहेरी जावयाला बोलवून 33 अनारसे, तांब्याचे किंवा चांदीचे ताट आणि नवीन कपडे भेट म्हणून दिले जातात. अधिक मासामध्ये दीपदान आणि अन्नदान खूप महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची उपासना केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंची उपासना करणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते. कृपया आपल्याला व्हिडिओ
आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका.